अर्थसंकल्प मांडलाय, कशा प्रकारे हा अर्थसंकल्प सर्वसंमतीने मंजूर झालेला आहे. काही सूचना आल्या आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये अजूनही बाबी काही आलेल्या आहेत. उत्पन्नाच्या पुढे खर्चाच्या देखील बाबी आलेल्या आहेत. नवीन नवीन योजना या देखील सजेस्ट केल्या आहे आणि त्याप्रमाणे खर्च आणि उत्पन्न हे दोन्ही वाढून बजेट एकमताने मंजूर झालेलं आहे. याच्यामध्ये कुठलीही दरवाढ झालेली का? नाही, याच्यामध्ये दरवाढ बजेटमध्ये नसते. ती आधीच प्रशासकीय राजवटीमध्ये झालेली आहे. याच्यामध्ये कुठलीही बजेटमध्ये दरवाढ झालेली नाही. परंतु उत्पन्न कसं वाढेल हे बघितलं गेलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळे मार्ग सुचवले गेलेले आहेत आणि त्याच्यातून उत्पन्न वाढलं जाणार आहे. आणि जसं उत्पन्न वाढलं जाईल त्याप्रमाणे खर्च, म्हणजे 100 रुपये जर आपल्या खिशामध्ये आले तर 100 रुपयाचा आपण खर्च करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतः आज आपला वाहन भत्ता न घेता सोडलेला आहे, त्याच्याबद्दल काय? मी कृषी उत्पन्न बाजार समितीवर तर नगरपालिकेवर होतो, महानगरपालिकेवर होतो, तर मी माझी तेवढी कॅपॅसिटी आहे, त्यामुळे मी ती घेत नाही. अजूनही असं आवाहन करणार का? नाही, असं काही नाही. प्रत्येकाचं आहे, शेवटी प्रत्येकाचे खर्च आहे. माझी तेवढी कॅपॅसिटी असल्याकारणाने मी ठीक आहे, पूर्वीपासूनच घेत नाही, त्यामुळे आताही घेत नाही. नागरिकासाठी काय आवाहन कर? नागरिकांना काही नाही, नागरिकांना महापालिकेला सहकार्य करा. जी टॅक्स जे भरायचे आहेत ते वेळीच भरले तर उत्तम आहे. प्रशासन चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करू शकतं, सुविधा देऊ शकतो. आज जवळपास 30-40% वसुली होते. तर नागरिकांनी जर आपले जे काही दर कर आहेत ते जर भरले तर आपल्याला काम करायला चांगलं मिळेल. त्याच्यानंतर ओला कचरा, सुका कचरा शिस्त पाळली, पार्किंगच्या शिस्त पाळल्या तर निश्चित आपलं शहर चांगलं एक शहर म्हणून गणलं जाऊ शकतं. आणि नागरिकांना एक विनंती आहे की आपल्या काही सूचना असतील तर निश्चित विकासासंबंधीच्या असतील किंवा अन्य काही असतील, काही अडीअडचणी संबंधी असतील तर निश्चित निसंकोच कराव्यात. नुकतेच एक मुलीची दुर्दैवी मृत्यू झालेली आहे कुत्र्याच्यामुळे. सध्या भटक्या कुत्र्याच्या बदले महापालिका काय उपाययोजना करणार? भटक्या कुत्र्यांसाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या आहेत, मग त्यांच्यासाठी डॉग शेल्टर बनवायचं असेल, त्यांचे जे डॉग प्रेमी आहेत त्यांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना ज्या करायच्या आहेत त्या सगळ्या या बजेटमध्ये प्रोविजन केलेले आहेत. धन्यवाद. हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.